चला आडणे संघ एक्स्ट्रा प्रतिनिधी आपण पाठवून द्यायचा आहे. सुरुवात होईल या सेकंड हाफ मधील सामना क्रमांक 3. बोंबेपाडा संघ विजयी झालाय, वडगर संघ विजयी झाला. या मॅच मध्ये आता आपण पाहू शकाल की कुठला संघ विजयी होईल. कोंडले संघाला बाय मिळाले, ती पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. ही मॅच देखील तितकीच महत्वाची. 3000 रुपयांचा कॅश प्राइज. अप्रतिम पद्धतीची बॅटिंग योगेशने विजयी स्ट्रोक खेळला. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता आणि सॉफ्ट डिसमिसल. सुजितला मिळेल पहिल्या चेंडूवर विकेट. महत्वाचा धक्का. ज्या योगेशने मागच्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी झळकावली होती, मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आशेला. हेच आहे क्रिकेट. पल में तोला पल में माशा, कभी राजा कभी रंग. विकेट मिळतंय, फलंदाजाला बाद व्हावं लागतंय आणि विकेट मिळवले ना, क्रुशियल विकेट होती म्हणून विशालजी पाटील यांसकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज या विकेट करिता दिलं गेलंय. पहिला धक्का जो इथून बसलाय, मच निडेड विकेट आहे. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मिस्टर यतीन पाटील या फलंदाजाला आपण पाहू शकाल. महिला वर्ग तो देखील या मॅचला पाहतात आणि विशेष करून त्यांच्या माध्यमानं नाश्त्याची व्यवस्था ती देखील केली गेली. आपण स्वखर्चाने त्या दिशेने द्या आणि स्वादिष्ट नाश्त्याचा आपण आस्वाद घ्या. महिला वर्गांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमानं स्वागत आहे. पहिला धक्का बसलाय टीम GCC अकलोली या संघाला. अँगलने चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. सरळ चेंडू SC रक्षक यांच्या हातकड्यामध्ये. हा रिदम फार महत्वाचा आहे आणि सुजित म्हणायचं झालं तर स्वतःच्या नावाची ओळख या खेळाडूने देखील निर्माण केले आणि विशेष करून आपण पाहू शकाल की या मॅच मध्ये देखील त्याची गोलंदाजी ही प्रॉपरली पाहायला मिळते आणि सुरेख पद्धतीने इथून रिदमयुक्त गोलंदाजी. बीट होत असताना यतीन सरळ चेंडू SC रक्षक यांच्या हातकंडामध्ये. पुन्हा एकदा सुजित गोलंदाजी मार्कवर. आगू टप्प्याची लेंथ आहे, परिपूर्ण पिक करू शकले नाहीत परंतु मिड विकेटचं क्षेत्र जे पूर्णपणे खाली होतं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला. एक सिंगल धाव ही यतीनच्या बॅटमध्ये येईल. फटका थोडासा फसला होता कारण की आखो टप्प्याच्या लेंथला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि जिथे शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल धाव येईल. चला बोंबेपाडा संघाचा कर्णधार या वडगर संघाचा कर्णधार. चालू सामन्यातील विजयी संघ. कारण की कुठल्याही संघाला बाय नाही आहे परंतु लॉर्ड्सच्या रूपानेच मात्र या स्पर्धेची सुरुवात झाली. सो लॉर्ड्स उडवले जात आहेत. सुजित याला आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला मिस्टर जय या फलंदाजाला आपण पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये जे प्रतिस्पर्धी संघ होता ना तो थोडासा कमकुवत होता परंतु या मॅच मध्ये जो चिर प्रतिद्वंदी आहे ना तो तितकाच तरबेज आणि तितकाच तिखट आहे म्हणून इथून तुम्हाला ते प्रतिउत्तर द्यावं लागेल. आगू टप्प्याची लेंथ आहे, परिपूर्ण पिक केलं या स्ट्रोकला आणि सरळ डिस्पॅच केलं जाईल. मिड विकेट सीमा रेषा पार. मिळतील यावेळेस धावा 6 षटकार. थँक्यू. चला प्लीज वारंवार आम्ही सूचना करणार नाहीत. बोंबेपाडा वडघर आपण चला लवकरात लवकर या. 6 धावा येतात त्या 6च्या मदतीने 7 अंकावर धावफलक समोरच्या दिशेने डिस्पॅच केलं जात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा फॉलो थ्रू. सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. मिळतील यावेळेस 6 धावा आणि परिपूर्ण यावेळेस ओव्हर स्टेपिंगचा नोचा इशारा. ओ नो सिच्युएशन षटकार. अतिशय सुरेख पद्धतीने ही लेंथ थोडीशी कुठेतरी चुकली गेली. फ्रंट फूट आपण पाहू शकाल कुठेतरी लाईन बिलॉंग टू दी अंपायर आणि जिथून ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमानं आपण पाहत आहे या सर्व काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही फॉलो थ्रू समाप्त करता तो तुम्हाला लिगलीच ठेवावा लागतो. चुकी गटीत झाली. ऑन साईडला चांगलं कनेक्शन आहे. फ्रीटचा चेंडू ऑन होता आणि फ्रीटवर देखील झालाय फ्री टोल वसूल. पंचांच्या सिग्नलचा वेट राहील. किती असतील या धावा आणि यस डेफिनेटली 6. मागचा पाय वाकवला आणि सरळ चेंडूला मिड विकेट सीमा रेषा पार धाडलं गेलं. अप्रतिम स्ट्रायकिंग. यावेळेस जय सांगतोय की आम्ही देखील कमी नाहीयेत. सुरुवातीला 3 चेंडूगणिक वर्चस्व दाखवलं होतं गोलंदाजाने परंतु या 3 चेंडूगणिक आपण पाहत आहे
वर्चस्व दाखवले फलंदाज जय याने सलग 3 आल्यात आणि धावगती जी जाऊन पोहोचते एकंदरीत 20 रन्स 20 या अंकांवर. खोलवर लेंथ आहे, सरळ बॅटचा वापर केलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित होतील. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 22. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच जिथे वडगर हा संघ कोंडले या संघाशी 2 हात करणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण या टॉसचा कॉल तो केला जाईल. विद्यमान आडणेचे पोलीस पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस आणि या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य या व्यक्तिमत्वाच्या माध्यमाने देखील आलेलं आहे. विद्यमान योगेशजी पाटील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्यांच्या शुभ हस्ताने या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य जे आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं आणि त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. कोंडले आणि वडगर संघ यानंतर होणारी तिसऱ्या हाफमधील मॅच म्हणजे चालू सामन्यातील विजयी संघाला खेळावं लागेल टीम बोंबेपाडा या संघाशी. धावगती जी 22 या अंकांवर पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग जयकडनं जी पाहायला मिळते. योग्य त्या पद्धतीचं कनेक्शन, योग्य त्या पद्धतीचं कलेक्शन या सर्व काही गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये आणि सुजितच्या आगेत चढवलेले प्रत्येल्ले कारण की सुजित आडणे संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि जर मजबूत खेळाडूवर जेव्हा तुम्ही आघात करताना तेव्हा संघ थोडासा कमकुवतो. तो विशालला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर या दुसऱ्या षटकाकरिता. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, त्या दिशेने डायरेक्टली हिट जर झाला असताना तर विशेष करून फलंदाजाला परतावं लागलं असतं. यतीनच्या बॅटमध्ये एक सिंगल येते, एक सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 23. टायमिंग हे जुळू शकलं नाही, थोडंसं अक्रॉस लाईन उचलण्याचा प्रयत्न विशाल वेगाने गेले आणि तदनंतर चेंडूला फेकी केली गेली परंतु नेम थोडासा चुकला. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. शरापासून दूर फेकण्याचा मानस, पंचांचे 2 याद झाले समांतर, वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीच्या आणि चांगल्या स्थितीमध्ये येत असताना आता टीम जीसीसी अकलोली संघ या मॅच मध्ये विशाल याला पण पाहता. एक वेरी संयुक्त गोलंदाजी ही विशालाची ओळख आहे. फुल टॉस मिळाला, तितकंसं टायमिंग यावेळेस जुळेल का काय परंतु हो सीमारेषा ठाऊक असणं फार महत्वाची भूमिका. लगान पिक्चरची कुठेतरी आठवण ताजा झाली. सरळ चेंडू बॉन्ड लाईन, सीमारेषा पार, 6 धाब्यांकरिता षटकार. थँक्यू. पा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमानं फटका हवेमध्ये खेळला गेला परंतु तिथे कुठेतरी बॉन्ड्री लाईन सीमारेषा पार निघून गेले. 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने 30 या अंकांवर धावफलक. फ्लॅट दिली गेली होती या चेंडूला, थोडाशी खोलवर लेन ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. धाव घेण्याचा मानस आहे परंतु चुकीच्या एंडने फेकी जी पाहायला मिळाली आणि 2 धावा ज्या परिपूर्ण केल्या जात आहेत. 32 या अंकांवर धावफलक. प्रत्येक मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या लागली परंतु मागच्या मॅच मध्ये कुठेतरी तो फेरबदल आपण पाहिला. 38 धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्याने झाला. या मॅच मध्ये देखील धावेंचा वेग जो वाढलाय, 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय, 32 या अंकांवर धावफलक. मोठा प्रहार, एलिव्हेशन तर मिळालंय. काय डिस्टन्स गाठेल? डेफिनेटली यस. 6 धावा मिळतील. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन, काय बॅटिंग आहे. जय परिपूर्ण लयबद्ध झाला आणि सेट फलंदाज क्रिकेटच्या पटलावर ऑलवेज अ शेट डेंजरस ठरत असताना डिस्पॅच केलं गेलं 6 धाब्यांकरिता. 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावगती 38 या अंकांवर पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल. समोरच्या दिशेने अप्रतिम पद्धतीचा फॉलो थ्रू आहे. क्या बात यार मिस्टर जय. स्वतःच्या नावाची ओळख क्रिकेटच्या पटलावर फार महत्वाची आहे. डिस्पॅच केलं गेलं आणि खारीज देखील झाला. षटकारामध्ये परावर्तित. 6 धावा. क्रिकेटचा खेळ असाच आहे ना, ठरवलं तर जीत आहे, नाही ठरवलं तर हार आहे. जिथे योगेशची विकेट गेली आणि तदनंतर स्वतःला इथून साबित केलं. धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 44. विजयी होण्याकरिता 45 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करायचा आहे. आपण लगेचच यथोचित स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मुख्य मंचावर आदरणीय पंकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या गोड व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याकरिता मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण पंकजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे.
विद्यमान सुनीलजी जाधव आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांना देखील मी विनंती करतो या पण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर पंकजी पाटील साहेबांचा हा केला जातो. रुपेश वसंतजी पाटील यांच्या शुभ हस्ताने ही माईची उप देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. तदनंतर पुढे यथोचित स्वागत सन्मान आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण प्रदीपजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान मुख्य मंचावर करावायचा आहे. प्रमोदजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण प्रदीपजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर करायचा आहे. चला घाई करा प्लीज. प्रदीपजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान मुख्य मंचावर. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय सागरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी प्रसादजी पाटील यांना विनंती करतोय की आपण सागरजी पाटील विशेष करून ठाण्यावर्ण या स्पर्धेकरिता ते उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान प्रसादजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जाईल. हा शुभ सन्मान सागरजी पाटील साहेबांचा विशेष करून आज ठाणे वर्ण इथपर्यंत उपस्थित झालेत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान प्रसादजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जातोय. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय उमेशजी चौधरी साहेब ते देखील ठाणे वर्ण इथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण उमेशजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान हा करावायचा आहे. चौवेचाळीस धावा झाल्यात आणि 45 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करायचा आहे. सुजित पाटील अजित पाटील यांच्याकरिता कॅश प्राइज येते लगोपाठ 3 षटकारांकरिता. स्वप्नीलजी पाटील आडणे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज, 3000 रुपयांचं कॅश प्राइज आणि विद्यमान अविनाशजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज जे दिलं जाईल. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. चला घाई करा प्लीज, ऑलरेडी वेळ कमी आहे आणि वेळ वाया घालू नका. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. सुरुवात होईल या मॅचला. स्ट्राइक एंडला सुजित आहे. 22.50च्या गतीने धाबा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंगनला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. चेंडूच्या हाताळणी जी केली जाते आणि सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. काय बॅटिंग राहिली अप्रतिम. पहिल्या इनिंगचा खेळ आणि परिपूर्ण आपण म्हणू शकाल की जय हो आणि जयची बॅटिंग त्याच पद्धतीने राहिली अप्रतिम. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाले. 2 धाबा या स्कोर कार्डवर मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात 2 या अंकाने. 45 धावसंख्येचा पाठलाग होतो. हे पहिलं षटक अथर्व याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. काहीतरी आगळा वेगळा प्रयत्न आहे. ॲज अ मेरिट खेळणं फार महत्त्वाची भूमिका आहे. कुठेतरी या मॅचमध्ये तुम्हाला जर पुढे वाटचाल करायची असेल तर मोठ्या स्ट्रोकची निवड ही करावी लागेल, कारण की इथे सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. ऑलरेडी रिक्वायर रन रेट 22च्या घरामध्ये आहे, म्हणून तुम्हाला इथून परिपूर्ण खेळ तो आकारण्याकरिता मोठ्या फटक्याची निवड तीच करावी लागेल. ऑन साईडला खेळलाय, चांगलं कनेक्शन आहे. याच गोष्टीची उल्लेखना केली. जर तुमच्याकडे अटॅकिंग माइंडसेट आहे तो तुम्ही दाखवा. यावेळेस तो दाखवला गेला आणि सरळ चेंडू निघून जाईल. वाईट इश्कावकोनं सीमा रेषा पार. मिळतील धाबा 6 षटकार. सहा धावा येत आहेत आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 8 या अंकांवर. चेंडू पडला स्लॉटमध्ये आणि सरळ फेकून दिला, कारण की कुठेतरी सुजितच्या अगेन्स्ट तुम्हाला मार्जिन ऑफ एरर हे थोडंसं कमी असेल, म्हणून विथ द बॉलने परफॉर्मन्स हा योग्य ठेवावा लागेल. फॉलो केला यावेळेस आणि सरळ चेंडू यस्त्यांवरनं निघून गेला. यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसरा चेंडू डॉट आला, तिसरा चेंडू 6 धावा आणि चौथा चेंडू देखील डॉट.
जितके डॉट बॉल या इनिंगमध्ये तुम्ही फेकाल या मॅचमध्ये पुढे जाल आणि जितके तुम्ही डॉट बॉल कमी हाताळाल कमी खेळाल धावेंच्या बाबतीमध्ये तितका अग्रपणा जो पाहायला मिळणार आहे. 8 रन्स ऑन अ कार्ड. खोलवर लेंथ आहे समोरच्या दिशेने जरूर खेळलाय परंतु हा फटका फसेल. लॉंग ऑनला पकडले जातील. सुजितचा खेळ झालाय समाप्त. गन विकेट मिळते. 8 या अंकांवर बसलेला हा पहिला धक्का. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मिस्टर विशाल या फलंदाजाला आपण पाहू शकाल. 8 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू. चांगली गोलंदाजी अथर्वकडनं पाहायला मिळते. चांगला रिदम आहे चांगली लेंथ आहे. फॉलो थ्रू देखील अप्रतिम. फटका हवेमध्ये आहे परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आणि त्याच्या हातखंडामध्ये सरळ सोपा झेल. मिड विकेटला पकडले जातील. लागोपाठ दुसरा धक्का गावदेवी आडणे या संघाला. फलंदाज बाद. विशाल आल्या पावली परत. थँक्यू. या यथोचित स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. विद्यमान योगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलीस पाटील आडणे आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विद्यमान पोलीसजी पाटील विनेश मुकुंद पाटील यांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण योगेशजी पाटील यांचा शुभ सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. पोलीस पाटीलांच्या माध्यमानं पोलीस पाटलांचा हा स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर आपण पाहत आहे. हिमायतची उब देणारी शॉल या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. तदनंतर आदरणीय सन्माननीय परिची नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कोंडले वर्ण आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता बादल यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आणि विशेष करून परिची नाईक म्हणायचं झालं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान जो सुनीलजी पाटील बादल यांच्या माध्यमाने केला जातोय. स्वप्नीलकडनं धाव इथून अजित करिता प्रत्येक षटकारिता 500 लागले होते परंतु बाद झालेत. इथून यथोचित स्वागत सन्मान जो मान्यवरांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परिचय नाईक जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान. तदनंतर आदरणीय कुणालजी पाटील साहेब विशेष करून डोंगस्ते वर्ण या ठिकाणी उपस्थित झालेत. आज त्यांचा कोंडले वर्ण उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता प्रथमेश पाटील यांना मी विनंती करतोय आणि विशेष करून मामाचं गाव सो त्यांचा हा यथोचित स्वागत सन्मान मी प्रथमेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण करावायचा आहे. या यथोचित स्वागत सन्मान जो इथून केला जाईल. या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. कृपेची पाटील यांच्याकडनं कॅश प्राइस लागलं होतं परंतु यावेळेस ते कॅश प्राइस तिथेच खारिज होईल कारण की विकेट झाले. आणि या मुख्य मंचावर इथून यथोचित स्वागत सन्मान कुणालजी पाटील जे कोंडलेवरनं या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान प्रथमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जातोय. खूप खूप धन्यवाद. तदनंतर अविनाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी महेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण अविनाशजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे. धावफलक जी 8 या अंकांवर आहे. इथून या मॅचमध्ये जास्त काही उरलं नाही आडणे संघाकरिता आणि या स्पर्धेकरिता अविनाशजी पाटील यांच्या माध्यमाने देखील आर्थिक सहाय्य 5,000 रुपयांचं जे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर महेशजी पाटील यांच्या माध्यमाने देखील 8,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आपल्याला मिळालं. चला टाळ्यांचा गजर येऊ द्यात या दोन्ही व्यक्तिमत्वांकरिता. अविनाशजी पाटील आणि महेशजी पाटील यथोचित स्वागत सन्मान हा अविनाश पाटील साहेबांचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद. अविनाशजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान आणि या स्पर्धेच्या माध्यमाने हा त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आर्थिक सहाय्य ते देखील आपल्याला मिळालंय. खूप खूप धन्यवाद.
तदनंतर पुढील यतोची स्वागत सन्मान विद्यमान सुनीलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता योगेशजी ठाकरे यांना मी विनंती करतोय की आपण सुनीलजी जाधव साहेबांचा